तू गोंधळलेली का वाटतेस एवढी? संजय, मी गोंधळले नाहीये, पण हल्ली सुमित ना वेगळाच वागतोय. तुला नाही वाटत का? नाही, मला नाही वाटत. तुला का असं वाटतंय? अरे नाही, म्हणजे तो माझे फोन उचलत नाहीये. असं वाटतं की मे बी तुम्हाला अवॉइड करतो. असेल. पण का? सौम्या, तू ठीक आहेस ना? नाही म्हणजे तो तुला अवॉइड करतोय याचा त्रास होतोय का तुला? मला कशाला त्रास होईल? म्हणजे एक मिनिट, तुला काय म्हणायचं? मी जेलस फील करते? नाही म्हणजे अगदीच तसं नाही म्हणायचंय मला, पण काय? नाही, काही नाही. संजय, पण काय? सौम्या कूल. अगं काही नाही, बघ मी आलोच, मला काम आहे, आलो. संजय, सकाळी शेतात गेला होता ना फेरी मारायला, मग आता काऊन फेऱ्या मारून राहिले? माझ्या डोक्यातलं शेत काम करत नाही म्हणून. तुझं काम कर. बरं, मग 2-4 लसणाच्या गड्ड्या काढून द्या, मला फोडणी द्यायची. तुझं फोडणीचं लसूण माझ्या डोक्यात पिकून राहिला का? तुला दिसत नाही मला त्रास होऊन राहिला इथे? मग तेच विचारून राहिले ना, काय परेशानी आहे तुम्हाला? तेच विचारते ना मी. सकाळपासून एकाचा पण मेसेज नाही. एवढ्या फॅमिली नावाचा आपला ग्रुप केलाय, एक पण मेसेज नाही पाठवतो म्हणजे काय? येऊ दे कोणाचा तरी मेसेज. असा रागाने मेसेज पाठवतो ना त्यांना. अहो ते कामात असेल, लक्ष नाही. आणि काय आहे तुमच्या सारखं रिकाम टेकडे नाही, घरात इकडून तिकडे फेऱ्या मारायला. मी रिकाम टेकडा? मी रिकाम टेकडा? हा सगळा संसार शेतातली कामं कोण करतो? माझा सासरा करतो. माझ्या बापाचं नाव काढायचं नाही. माझ्या कामावर जायचं नाही सांगून ठेवतो तुला मी. शेतात गेल्यावर मी तुला कधी काय काम सांगतो? तूच घुसतेस घुशीसारखी काम करायला. मी तुला शेतात फक्त बरोबर याच्यासाठी नेतो की तुला बघितल्यावर रानडुकर, कोल्हे, कुत्रे सगळे पळून जातात म्हणून. ह्याच्यासाठी मला नेताय? मग डुकर, रानडुकर हे ते मला बघून पळून जातात म्हणून. आणि हा रेडा येतो. तू रेडा बोलली मला? रेडा बोलली मला? मग काय म्हणू? रेडा बोलू नको, दुसरं काय पण बोल. मग येडा म्हणू? रेडाच म्हण. हा बाप्पा, कसा आहेस तू? हे बघ आपल्याकडे काय आहे. रेडा. हे बघ हे फोन नाही आलाय, मेसेज आलाय, मेसेज. बरोबर बोलते. येण्याचा मेसेज आहे. आई कशी आहेस तू? याला त्याला आईची पडली, माझी कोणाला आठवणच होत नाही. बघा, मेसेज आला तरी परेशान, नाही आला तरी परेशान. आता कोण आहे? हे बघ आला माझा मेसेज. हा मा पोट्टा राघव मला काय म्हणते? बाबा मजा करा. मजा करा म्हणतोय मला. मजा करा म्हणजे? म्हणजे काय? काय मजा? अगं त्याने सांगितलंय. पोट्यांना पण ऐकत नाही. काय बोलायचं आता इले? खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!